17,24,500 रुपयांची रोकड कोणाची, व्यापाऱ्यांची की इतर कोणाची? नमस्कार, मी प्राजक्ता. आज दिनांक 15/11/2024 रोजी माननीय जिल्हा प्रमुख एसपी साहेब यांच्या आदेशाने सकाळच्या 10 वाजेपासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत नाकाबंदी लावण्यात आली होती. नाकाबंदी ही तालुका बोदवड येथे चालू असता त्या नाकाबंदीमध्ये पोलीस स्टेशन स्टाफ आणि सोबत रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात होते. या नाकाबंदीमध्ये पोलिसांकडून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी चालू असता एका वाहनामध्ये काही पैसे आढळून आले. ते पैसे पोलिसांनी ताब्यात घेऊन निवडणूक आयोगाचे वंजारी साहेब यांनी ते वाहन आणि वाहनचालकासोबत असलेली व्यक्ती यांना जामनेर पोलीस स्टेशन येथे हजर करण्याचे आदेश दिले. त्यांना जामनेर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले. जामनेर पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर ऑन कॅमेरा असता जप्त केलेली कॅश पंचांसह पूर्ण रक्कम मोजून पंचनामा केला आणि ती कॅश जामनेर पोलीस स्टेशनचे PI कासार साहेब यांनी जप्त करून ती रक्कम पुढील कार्यवाहीसाठी निवडणूक आयोगाचे वंजारी साहेब यांच्याकडे पाठवण्यात आली. सदरची रक्कम ही 17,24,500 रुपये इतकी होती. पोलिसांच्या सांगण्यावरून सविस्तर माहिती अशी की ती रक्कम प्रकाश समाधान पाटील तसेच नाझीम अकबर पठाण यांनी सांगितले की आम्ही लोक शेतकरी आहोत आणि सदरची रक्कम ही 4 ते 5 जणांची असून आम्ही ती रक्कम गुजरातवरून घेऊन येत आहोत. व्यापाऱ्यांकडून ही रक्कम आणलेली आहे असं सांगत ती रक्कम कापसाची असून त्याची बिल पावती देखील झालेली आहे असे शेतकरी व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. पुढील कार्यवाही निवडणूक आयोग करतील असे PI कासार साहेब यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. जामनेर प्रतिनिधी अमोल खरात सोबत मी प्राजक्ता तायडे, दैनिक हॅलो बातमीदार, जळगाव.